Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार. बराच काळ प्रतीक्षा पाहिल्यानंतर आता एकंदरीतच सगळ्यांसाठी म्हणजे जे लोक जिल्हा परिषदेसाठी तयारी करतायत किंवा जिल्हा परिषद निवडणुकांची वाट बघतायत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. म्हणजे एकंदरीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्यासाठीचं जे सकारात्मक वातावरण आहे ते तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांचं आरक्षण जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे. हे आरक्षण नेमकं कोणत्या जिल्ह्याला कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण मिळालेलं आहे या संदर्भातच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबईत. तर महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून ही अधिसूचना जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि या अधिसूचनेमध्ये महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यांचं जे आरक्षण आहे जिल्हा परिषदासाठीचं ते जाहीर करण्यात आलेलं आहे. हे आरक्षण आपण जर बघायला गेलं तर यामध्ये 34 जिल्हा परिषदांचा समावेश आहे आणि या 34 जिल्हा परिषदांसाठी आता जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही बातमी जी आहे ती एकंदरीतच आनंदाची आहे. आणि हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकासुद्धा लवकरात लवकर होतील अशी चिन्ह एकंदरीत निर्माण झालेली आहेत. तर कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण लागू झालेलं आहे हे आपण बघूया. ही लिस्ट माझ्यासमोर आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला, पालघर जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जमाती, रायगड जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण प्रवर्ग, रत्नागिरीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सिंधुदुर्गसाठी सर्वसाधारण, नाशिकसाठी सर्वसाधारण, धुळ्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नंदुरबारसाठी अनुसूचित जमाती, जळगावसाठी सर्वसाधारण, अहिल्यानगरसाठी अनुसूचित जमाती महिला, पुण्यासाठी सर्वसाधारण, साताऱ्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सांगलीसाठी सर्वसाधारण महिला, सोलापूरसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हापूरसाठी सर्वसाधारण महिला, छत्रपती संभाजीनगरसाठी सर्वसाधारण, जालन्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बीडसाठी अनुसूचित जाती महिला, परभणीसाठी अनुसूचित जाती, हिंगोलीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नांदेडसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, धाराशिवसाठी सर्वसाधारण महिला, लातूरसाठी सर्वसाधारण महिला, अमरावतीसाठी सर्वसाधारण महिला, त्यानंतर अकोल्यासाठी अनुसूचित जमाती महिला, वाशिमसाठी अनुसूचित जमाती महिला आणि बुलढाण्यासाठी सर्वसाधारण, तसंच यवतमाळसाठी सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. नागपूरसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, वर्ध्यासाठी अनुसूचित जाती, भंडाऱ्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोंदियासाठी सर्वसाधारण महिला, चंद्रपूरसाठी अनुसूचित जाती आणि गडचिरोलीसाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गामधून आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये भंडारा आणि गोंदिया संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर त्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसानंतर त्यानंतरच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी उपरोक्त जिल्हा परिषदा वगळून उर्वरित 32 जिल्हा परिषदा गठीत होऊन त्यानंतरच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसह आणि महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलांसह यांच्यासाठी राखून ठेवायच्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे वाटप सोबतच्या अनुसूचित मध्ये दर्शवल्यानुसार नव्यानं करण्यात येत आहे अशी अधिसूचना जी आहे ती या अधिसूचनेमध्ये ही माहिती सांगण्यात आलेली आहे. एकंदरीतच हे आरक्षण जे आहे 34 जिल्हा परिषदांचं आता जाहीर झाल्यानंतर सगळीकडं या जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी तयारी आता जोरात सुरू होणार आहे. अर्थात यामध्ये काही जणांचा अपेक्षाभंगसुद्धा झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तुर्तास हे आरक्षण आता जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदा असतील किंवा पंचायत समित्यांचं निवडणूक असेल आणि
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतांचं निवडणुकांचं सुद्धा आता एकंदरीतच बिगुल लवकरात लवकर वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळं यासोबतच राजकारणातील विविध घडामोडी असतील, वेगवेगळे अपडेट्स असतील, यासाठी तुम्ही मुंबई तकचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलच्या या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।